नमस्कार मित्रांनो, मी शुभम नाईक स्वागत करतो तुमचं स्टॉक रनर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मला लाईव्ह स्ट्रीममध्ये असेल किंवा मेसेजच्या माध्यमातून असेल, मला एक प्रश्न नेहमी विचारला जातो आणि भरपूर प्रमाणात विचारला जातो. तो म्हणजे मी ऑप्शन बाईंग करू की मी ऑप्शन सेलिंग करू. आता ऑप्शन बाईंग करायचं की ऑप्शन सेलिंग करायचं या विषयाकडे जायच्या अगोदर काही पॉईंट मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्या पॉईंटच्या आधारावर आपण ठरवूया की ऑप्शन सेलिंग आपल्यासाठी बेस्ट आहे की ऑप्शन बाईंग आपल्यासाठी बेस्ट असणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन ट्रेडिंग जर आपल्याला करायचं असेल, ऑप्शन सेलिंग करायचं असेल किंवा ऑप्शन बाईंग करायचं असेल, तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर ऑप्शन बाईंग जर करायचे असेल तर कॉल असेल किंवा पुट असेल. आपण एक जस्ट एक्झाम्पलसाठी घेऊया. अशा पद्धतीने एक रेजिस्टन्स एरिया आहे आणि या रेजिस्टन्स एरियाचा ब्रेकआउट झाल्यानंतर इथून एक बाईंगचं प्रेशर येऊ शकतं आणि बाईंगचं प्रेशर आल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळेल. त्या आधारावर आपण काय करतो, मार्केट ज्यावेळेला अपच्या दिशेने डायरेक्शननं जर जाणार असेल त्यावेळेला आपण काय करतो, कॉल बाय करतो. मार्केट जर डाऊनच्या डायरेक्शननं जाणार असेल तर आपण पुट बाय करतो. त्याच्या अपोजिटमध्ये आपल्याला जर ऑप्शन सेलिंग जर करायचं असेल तर मार्केट जर अपला जाणार असेल किंवा मार्केट जर साईडवेज जाणार असेल, आपला व्ह्यू पॉईंट मार्केट अपला किंवा अप टू साईडवेज जाऊ शकतो असा असेल तर आपण काय करतो, त्यावेळेला आपण इथं सेल करतो. राईट, मार्केटमध्ये आपण पुट सेल करतो. त्यानंतर आपला व्ह्यू पॉईंट असेल की अशा पद्धतीने या लेवलचा ब्रेकडाऊन दिल्यानंतर मार्केट डाऊनला जाऊ शकतं किंवा इथं अशा पद्धतीने साईडवेज टू डाऊन जाऊ शकतं. त्यावेळेला आपण काय करणार आहे, त्यावेळेला आपण कॉल सेल करणार आहे. राईट, त्यावेळेला आपल्याला कॉल सेल करायचा असतो. आता तुमच्या मनामध्ये येईल की याच्यामध्ये वेगळं काय, मार्केट जर डाऊनला जाणार असेल तर कॉल सेल करायचा आहे, मार्केट जर अपला जाणार असेल तर पुट सेल करायचा आहे. ऑप्शन सेलिंगमध्ये, ऑप्शन बाईंगमध्ये मार्केट अपला जाताना आपल्याला काय करायचं आहे, कॉल बाय आणि डाऊनला जाताना पुट बाय करायचं आहे. याच्यामध्ये वेगळं असं काय, तर भरपूर गोष्टी वेगळ्या आहेत. ऑप्शन बाईंग करताना आपल्याला आपल्या अपोजिट डायरेक्शनमध्ये ज्या गोष्टी काम करणार आहेत किंवा आपल्या ऑप्शन बाईंग करताना आपल्या बाजूने ज्या गोष्टी काम करणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑप्शन बाईंगबद्दल बघूया. आपल्याला ऑप्शन बाईंग करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक मूवमेंट पकडता आली पाहिजे आहे. समजा की तुमचा इथे एक व्ह्यू पॉईंट आहे की अशा पद्धतीने एक रेजिस्टन्स एरिया आहे हा. या रेजिस्टन्स एरियाचा ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केटमध्ये एक चांगली अपला मूवमेंट येऊ शकते. मग तुम्ही इथं कॉल बाय करू शकता. पण जर मूवमेंट मार्केटने इथं ब्रेकआउट तर दिला, पण ब्रेकआउट दिल्यानंतर अशा पद्धतीने प्राइस जरी एका रेंजमध्ये साईडवेज जरी अडकली तरी तुम्हाला जो तुम्ही ऑप्शन घेतलेला असणार आहे ना, तो ऑप्शन तुम्हाला अशा पद्धतीने मेल्ट होताना बघायला मिळतो. त्याची प्राइस जी आहे ती डिके होताना तुम्हाला बघायला भेटत असते. ओके, जर तुम्ही त्याच्या अपोजिटमध्ये जर तुम्ही पुट जर सेल केला, पुट सेल केल्यानंतर तुम्ही या लेवलला पुट सेल केला आणि या लेवलला पुट सेल केल्यानंतर जरी प्राइस या लेवलमध्ये जरी साईडवेज राहिली, ऑप्शन सेलरचा व्ह्यू पॉईंट काय असणार आहे की मी प्राइस ज्या लेवलला या लेवलला एंट्री घेतलेली नाही, या लेवलच्या एंट्रीच्या वर बस जरी प्राइस साईडवेज जरी दिवसभर राहिली तरी सुद्धा जो ऑप्शन सेलर असणार आहे तो प्रॉफिटमध्ये असणार आहे. कारण प्राइस डीके जे आहे, प्राइस डीके थिटा डीके जो आहे तो त्याच्या बरोबर काम करतो आणि त्यामध्ये त्याला प्रॉफिट मिळणार आहे. पण ऑप्शन बायरच्या अगेन्स्ट तो काम करतो. त्यामुळे जर तुम्ही तिथं जर कॉल बाय केला तर तुम्हाला तिथं लॉसमध्ये, जर साईडवेज जर मार्केट गेलं तर तुम्हाला तिथं लॉसमध्ये प्राइस जाताना आपल्याला बघायला मिळत असते. तर त्यावेळेला आपण ऑप्शन बाईंग करत असतो त्यावेळेला समजा की एखादा ₹200 प्रीमियम आहे आणि तुमची क्वांटिटी 50% आहे निफ्टीची, तर तुम्हाला किती रुपये यामध्ये लागणार आहेत, तुम्हाला फक्त यामध्ये जे लागणार आहे ते ₹10,000 कॅपिटल लागणार आहे. तर तोच जर तुम्ही ऑप्शन ₹200 जर सेल करणार असाल तर तुम्हाला मिनिमम ₹1,50,000 आसपास तुम्हाला तिथं कॅपिटल लागणार आहे. ओके, आता याच्या पाठीमागचं रिझन तुम्हाला सांगतो. जर इथं ₹200 तुम्ही तो हा जो प्रीमियम आहे तो प्रीमियम बाय करणार असेल तर याची प्राइस डीके होण्याचे चान्सेस आहेत किंवा याचा प्राइस मॅक्झिमम कमी होण्याची जास्तीत जास्त हा 0 होणार आहे. लक्षात आलं, जर तुम्ही एखादा जर कॉल बाय केला तर तुम्ही तो जास्तीत जास्त 0 होणार आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त किती रुपयांचा लॉस आहे, ₹10,000 लॉस आहे. पण जर तुम्ही ऑप्शन सेल केलं, समजा की तुम्ही इथं एखादा पुट ऑप्शन जो आहे तो पुट ऑप्शन सेल केला आणि त्याची जी काय व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला ऑप्शनची ₹200 मिळाली आणि त्याच्यानंतर पुट ऑप्शन सेल केल्यानंतर हा ट्रेड ऑप्शन सेलरच्या अगेन्स्ट जर गेला तर ₹200 हा प्रीमियम किती रुपयाला जाईल सांगता येत नाही. ₹200 प्रीमियम ₹1,000, ₹1,000 ₹2,000 पर्यंत सुद्धा जाण्याचे चान्सेस असतात. म्हणजे काय, ऑप्शन सेलिंगमध्ये जो तुमचा लॉस आहे तो लॉस खूप मोठा आहे आणि कितीपर्यंत होईल सांगता येत नाही.
तेच ऑप्शन बाईंगमध्ये जो तुमचा लॉस आहे ना, तो लॉस लिमिटेड आहे, तुमचा लॉस ठरलेला आहे. जर ₹200 एखादा तुम्ही प्रीमियम बाय केला आणि जर तुमचं तो मार्केट जर तुमच्या अगेन्स्ट गेलं, तर जास्तीत जास्त तुमचा हा ₹200 प्रीमियम आहे तो 0 होणार आहे. याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरं काही होणार नाही. त्यामुळं ऑप्शन बाईंगचा फेवरमध्ये ही एक गोष्ट काम करते. ऑप्शन बाईंगमध्ये जो रिस्क असतो ती कमी असते आणि ऑप्शन सेलिंगमध्ये जी रिस्क आहे ती रिस्क जास्त असते. पण याच्या काही गोष्टी जर आपण बघायच्या म्हणल्या, तर तुम्ही जर मार्केटची जर कंडिशन बघायची म्हणली, तर तुम्ही इथं बघू शकता की मार्केट किती साईडवेज आहे. जर आपण मार्केटचं इन ॲव्हरेज जर काढायचं जर ठरवलं, मार्केट आपल्याला 70% साईडवेज आपल्याला बघायला भेटतं आणि 30% फक्त मार्केट आपल्याला ट्रेंडिंग बघायला भेटतं. ओके. तर तुम्हाला जर मार्केटचा जो ट्रेंड आहे, जी काही मुवमेंट येणार आहे, ती मुवमेंट जर तुम्ही कॅप्चर करू शकत असाल, तर तुम्ही ऑप्शन बाईंग करू शकताय. पण तुम्हाला मुवमेंट कॅप्चर करता येत नाही आणि तुम्हाला एखाद्या ट्रेडमध्ये तुम्ही एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला तो होल्ड करायचा आहे, तर तुम्ही त्यामध्ये त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला ऑप्शन सेलिंग करणं बेस्ट असणार आहे. जर तुम्ही समजा की तुम्ही एखादा लेवल ब्रेकआउट होणार आहे आणि त्या ब्रेकआउट तुम्ही जर एकदम बेस्ट वे पद्धतीनं तुम्ही पकडू शकत असाल, तुमच्या सायकॉलॉजीला जर ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी आणि एखादी मूव्हमेंट होत असेल, ती मूव्हमेंट तुम्ही जर चांगल्या पद्धतीने कॅप्चर करू शकत असाल, तर तुम्ही त्या कंडिशनमध्ये ऑप्शन बाईंग करू शकता. तर तुम्हाला अशा पद्धतीच्या मूव्हमेंट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही स्कॅल्पिंगच्या ज्या काही स्ट्रॅटजी आहेत, त्या स्कॅल्पिंगच्या स्ट्रॅटजीचा यूज करू शकता. छोट्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही हे स्कॅल्पिंग स्ट्रॅटजी यूज करू शकता. पण जर तुम्हाला एखादी पोझिशन होल्ड करायची आणि एक मोठी पोझिशन तुम्हाला जर राईड करायची आहे, तर तुम्हाला ना एकतर तुम्ही फ्युचर ट्रेडिंग करू शकता किंवा तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता. आणि ऑप्शन सेलरचा जर आपण प्रॉफिट बघितलं, तर त्यानं जर ₹200 प्रीमियम जर एखादा सेल केला असेल, तर त्याचं प्रॉफिट लिमिटेड आहे. ₹200 जर हा ऑप्शन जर 0 झाला, तर त्याला ₹200 प्रॉफिट होणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट जी रिस्क असणार आहे, ती रिस्क खूप मोठी असणार आहे. आता आपण त्यामध्ये स्टॉप लॉस वगैरे मॅनेज करत जात असतो, त्यामुळे आपण जी काही रिस्क असते, ती रिस्कसुद्धा मॅनेज करू शकतो. आपल्या ऑप्शन सेलरच्या जर बरोबर बघितलं, तर मार्केटची जी सिच्युएशन आहे, ती मार्केटची सिच्युएशन काम करत असते. कारण एखादी ब्रेकआउट लेवल जर ब्रेकआउट दिला आणि इथे जर आपण एखादा पुट ऑप्शन सेल केला आणि प्राइस जर दिवसभर जरी एका रेंजमध्ये जरी अडकली, तरी सुद्धा इथं ऑप्शन सेलर्सचं जे काही प्रीमियम आहे ते डिके होतात आणि त्यामुळे ते ऑप्शन सेलर्सना फायदा बघायला मिळतो. त्याच्या अगेन्स्ट ऑप्शन बायर्सनी जर इथं एखादं ब्रेकआउटला एंट्री घेतली आणि प्राइस एका रेंजमध्ये जरी अडकली, तरी त्याची जे काही प्रीमियम आहे ते मेल्ट होताना म्हणजे तिथं जे काही प्रीमियम थिटा डिके काम करताना आपल्याला बघायला मिळतो. तर आपण बघितलं की ऑप्शन सेलरचं प्रॉफिटच्या अगेन्स्ट प्रॉफिट जे आहे ते लिमिटेड आहे. पण जे नुकसान आहे ते नुकसान खूप मोठं होऊ शकतो. त्यासाठी ऑप्शन सेलिंगसाठी मोठा फंड लागतो. आपल्याला मिनिमम ₹1,50,000 एक लॉट आपल्याला बाय करण्यासाठी ₹1,50,000च्या आसपास, काही वेळेला कमी जास्त, काही कंडिशनमध्ये जास्त, अशा पद्धतीनं आपल्याला फंड लागत असतो. आता काही स्ट्रॅटेजीज आहेत, काही काही पद्धतीनं हा जो ₹1,50,000 जे कॅपिटल लागतं ना, त्याला भरपूर प्रमाणात आपण कमी करून ऑप्शन सेलिंग करू शकतो. अगदी 30-40 हजार रुपयाच्या कॅपिटलवर सुद्धा आपण ऑप्शन सेलिंग करू शकतो. त्या स्ट्रॅटेजी आहेत. इन फ्युचरमध्ये त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया. ऑप्शन बाईंग करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त एक सिंगल लॉट आपल्याला बाय करण्यासाठी 5 ते 10 हजार रुपयांची गरज पडत असते. तर ऑप्शन बाईंगच्या अगेन्स्ट काम करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? थिटा डिके, प्राइस डिके होत असते. एका साईडवेज जर मार्केट राहिलं तर प्राइस डिके होते. त्याचबरोबर ऑप्शन बायरला एक चांगली जर तुम्ही मुवमेंट जर पकडू शकत असाल, तर तुम्ही ऑप्शन बाईंग करू शकता. जर तुम्हाला एक चांगली मार्केटमध्ये येणारे मुवमेंट जर पकडू शकत नसाल, तर ऑप्शन सेलिंग हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. आता तुमच्या सायकॉलॉजीला कोणत्या गोष्टी मॅच होतात, तुमचा माइंडसेट कोणत्या पद्धतीने आहे, त्यानुसार तुम्ही ऑप्शन सेलिंग करायचं की ऑप्शन बाईंग करायचं, या गोष्टी पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहेत. ऑप्शन सेलरच्या अगेन्स्ट काम करणाऱ्या गोष्टी आपण बघितल्या. ऑप्शन सेलरच्या बरोबर काय काम करतात त्या गोष्टीसुद्धा आपण बघितल्या. ऑप्शन बायरच्या अगेन्स्ट कोणत्या गोष्टी काम करतात, ऑप्शन बायरच्या बरोबर कोणत्या गोष्टी काम करतात, या सगळे जे काही पॉईंट आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत. त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की ऑप्शन बाईंग करायचं की ऑप्शन सेलिंग करायचं. जर तुम्ही चांगली मुवमेंट कॅप्चर करू शकत असाल, तर तुम्ही ऑप्शन बाईंग करू शकता. जर तुम्हाला होल्डिंग एखादा ट्रेडमध्ये होल्ड करायचा आहे किंवा साईडवेज मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉफिट मिळवायचं असेल, तर तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता. आणि ऑप्शन बाईंग जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्हाला 70% वेळा कोणत्याही प्रकारचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आणि 30% वेळा फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ट्रेड प्लॅन करायचं आहे ज्यावेळेला मार्केटमध्ये मुवमेंट असेल त्यावेळेला.
ओके. अशाच प्रकारच्या नॉलेजेबल व्हिडिओसाठी चॅनेलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.